म्हटलं मी त्या ठिकाणी हरलो मी तिथे हरलो नसतो तर मी तुमच्यासोबत राहिलो तुमच्यात म्हणजे काँग्रेससोबत राहिलो काँग्रेस सोबत राहून मला बाहेर जावं लागलं मला आज सोबत आणि चौथ्यांदा बाळासाहेब विखे पाटील साहेबांचं म्हणणं होतं की आठवणी तुम्ही या शिर्डीला या शिर्डीला या म्हणजे काय हरवण्यासाठी आहे की निवडून आणण्यासाठी आहे की मला माहित नाही. बाळासाहेबांचं म्हणणं असं होतं की त्यांना नगर ही जागा द्या राष्ट्रवादीच्या कोट्यातली नगर जागा ही बाळासाहेब विखे पाटील नंतर घ्या आणि त्यांची जागा ही कोपरगावची जी आता शिर्डीची आहे ही जागा आठवली ना त्या म्हणून तिथे पवार साहेबांना अनेक वेळेला भेटली होती. राष्ट्रवादीने सांगितलं की आम्ही आमची जागा सोडणार आणि माझं तिकीट अचानक शेवटी एक दिवस अगोदर जाहीर करण्यात आलं आणि उभा राहिलो पण त्या ठिकाणी माझ्यासोबत सगळे होते पण माझ्याबद्दल असा विचार करण्यात आला की आठवडे निवडून आले तर मी म्हणालो बाळासाहेब विखे पाटील साहेब 7 वेळा निवडून आले होते आणि मला तर आता निवडून आणलं तर मी 7-8 वेळेला मी थोडा प्रचार झाला ठीक आहे निवडणूक झालं ठीक आहे पण आता मला म्हणायला लागलं की मी त्या ठिकाणी हरलो मी तिथे हरलो नसतो तर मी तुमच्यासोबत राहिलो तुमच्यात म्हणजे काँग्रेससोबत राहिलो आणि काँग्रेससोबत राहून मला बाहेर जावं लागलं मला आज सोबत त्यामुळे त्याने हरल्या म्हणलो मी शिवसेना भाजपसोबत गेलो 2012च्या विधान BNPच्या निवडणुकीमध्ये